नमस्कार, माझ्या चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपण करत आहोत पाटोड्यांची आमटी। पाटोड्यांमध्ये तसे बरेच असे प्रकार असतात, पण आज आपण बघत आहोत कच्च्या पिठाच्या पाटोड्यांची आमटी। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी आधी घेते आहे 1 वाटी डाळीचं पीठ। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। मग त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपल्याला आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण याला अगदी कमी पाणी लागतं। या प्रकारे मळून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। पुन्हा रगडून गोळा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, पण अर्धी वाटीसुद्धा आपल्याला पाणी लागलं नाही आहे। अगदी कमी पाणी लागतं याला, त्याच्यामुळे थोडं लागेल तसं पाणी घाला। आता आपण ग्रेव्हीसाठी ओला मसाला बनवून घ्यायचा आहे। ओला मसाला कसा बनवायचा याची रेसिपी आधी मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। तर खोबऱ्याचा खीस ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतला आहे। कांदा तेल घालून ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे। भरपूर अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे की आपला ओला मसाला तयार। आता ग्रेव्हीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण जो ओला मसाला केला तो अर्धी पडी ओला मसाला घालून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये 3 चमचे घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा मीठ घालून फ्राय होऊ द्यायचं आहे। फ्राय झाल्याबरोबर त्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्याला तेल सुटलं की पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे। असं 3 ते 4 वेळा करायचं आहे आपल्याला, एकाच वेळेला सर्व पाणी घालायचं नाही आहे। मग त्याला जेव्हा छान तरी सुटेल या प्रकारे, तर तेव्हा आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याच्याहून 1 वाटी जास्तच पाणी घालून घ्यायचं आहे। या प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे। आता याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण पाटोड्या करून घेऊया। तर आपण जे पीठ मळून घेतलं होतं तर त्याचा मी आता उंडा बनवून घेते छोटासा। या प्रकारे या साईजमध्ये मी उंडा बनवून घेतला आहे। आता हे मी गव्हाच्या पिठामध्ये घालून पोळी लाटून घेते याची। पोळी जास्त जाड नाही, जास्त पातळी नाही, या प्रकारे लाटली आहे मी। तर आता ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। आपल्याला याचे चौकोनी काप करायचे आहेत या प्रकारे। हे बघा, आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या पिठाची पण पोळी करून मी त्याच्या पाटोड्या करून घेते आहे। सर्व पाटोड्या आपल्या करून झाल्याबरोबर मी आता ह्या ग्रेव्हीला उकळीही आली आहे, तर आपण या पाटोड्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। पाटोड्या घातल्याबरोबर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवते आत्ता उकळी येईपर्यंत। याला उकळी आल्याबरोबर पुन्हा एकदा हलवून घेते आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला। झाकण आपल्याला पूर्ण नाही लावायचं आहे, अर्धवट असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मी पळीही घालून ठेवते म्हणजे उतू जाणार नाही आपली ग्रेव्ही। 10 मिनिट झाल्याबरोबर मी हे हलवून पुन्हा एकदा चेक करते आहे। शिजलेल्या तर त्या नसतीलच इतक्यात, पण कितपत शिजल्या ते बघितलं मी। याला अजून बराच वेळ लागणार आहे शिजायला, 20-1 मिनटं लागतील। मी झाकून ठेवलं आहे आणि 10-10 मिनिटांनी असं हलवून बघायचं आहे आपण हे शिजलं आहे का या प्रकारे। तर 20 मिनिट झाल्यावर मी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि 5 मिनिट वाफ भरू दिली याला। आता आपली पाटोड्याची आमटी खाण्यासाठी रेडी आहे। तर जेव्हा घरात कोणती भाजी नसेल आणि काहीतरी चमचमीत खावं वाटत असेल तेव्हा ही डिश नक्की बनवून बघा आणि आवडली की मला कमेंट करायला विसरू नका। गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली आहे। पाटोड्याची आमटी, कांदा, लिंबू, चपाती, भात रेडी आहे। ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।